नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत परमनंट अशी वॅकन्सी भरली जाणार आहे. मित्रांनो, तब्बल 13,735 जागेंची ही बंपर वॅकन्सी असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब करता येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी लँग्वेज मधनं तुम्हाला पेपर देखील देता येणार आहे. मित्रांनो, 64,480 पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे. यासाठी मित्रांनो 7 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत बंपर अशा वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. मित्रांनो, तब्बल 14,000 जागेंची परमनंट वॅकन्सीज या बँकेमार्फत केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. मराठी लँग्वेज मधनच तुम्हाला या ठिकाणी पेपर देखील देता येणार आहे. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला 17 डिसेंबर 2024 पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. कस्टमर सपोर्ट अँड सेल्स अशा या वॅकन्सीज असणार आहे, म्हणजे लिपिक पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. आता यासाठी तुमची एक्झाम देखील कंडक्ट केली जाणार आहे. यामध्ये फेब्रुवारी 2025 ला तुमची प्रिलिम एक्झाम, तर मार्च एप्रिल 2025 ला तुमची मेन एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. आणि मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे जे संकेतस्थळ दिले आहे, संकेतस्थळावरती जायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. या दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहे. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. मित्रांनो, तब्बल 14,000 जागेंची ही भरती असणार आहे. वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी 13,735 म्हणजे जवळपास 14,000 अशा जागा परमनंट पद्धतीने या भरल्या जाणार आहे. सरकारी असा जॉब असणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी असणार आहे, तर 1163 प्लस 20 म्हणजे जवळपास 1200 वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे. आता जे ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील त्यांच्या डॉक्युमेंट जे आहे रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचे सबमिट करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2024 रोजी तुमचं वय 20 ते 28 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट असणार आहे. एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, एक्स सर्व्हिसमन, विडोज, डायव्हर्स, ज्यांनी एसबीआय बँकेमध्ये अप्रेंटिसशिप केली त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट असणार आहे. याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वप्रथम तुमची प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो 3 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 100 प्रश्न 100 मार्कला असणार आहे आणि ज्यासाठी 1 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे मराठी लँग्वेज मधनं तुम्हाला ही टेस्ट देता येणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे 0.25 इतके मार्क कापले जाणार आहे. आता प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर वॅकन्सीच्या 10 टाइम्स कॅन्डिडेटला मेन एक्झामिनेशन साठी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास 1,40,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेन एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. कारण 14,000 वॅकन्सीज आहे मित्रांनो. बंपर अशा वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे. मेन एक्झामला देखील तुमचे 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती प्रश्न विचारले जाणार आहे. 190 प्रश्न 200 मार्कसाठी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 2 तास 40 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, मेन एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची जी स्टेट बँकेची प्रक्रिया आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यासाठी बोलवण्यात येणार आहे. हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या स्टेटनुसार तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज मधनं पेपर देता येणार आहे. तर महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी किंवा मराठी लँग्वेज मधनं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली पेपर या ठिकाणी देऊ शकणार आहे. म्हणजे मराठी लँग्वेज मधनं तुम्हाला देखील पेपर देता येणार आहे. फायनल सिलेक्शन जे होणार आहे तुमचं ते फक्त तुमचं मेन एक्झामच्या स्कोरवरती होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट बनवताना विचारात घेतले जाणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. प्रिलिमिनरी एक्झाम तुमची फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. पे स्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. 24,050 ते 64,480 या बेसिक नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तब्बल 46,000 रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. परमनंट असा जॉब असणार आहे मित्रांनो. सरकारी जॉब आहे. स्टेट बँकेमार्फत हा जॉब तुम्हाला दिला जाणार आहे.
या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहेत, जे बेनिफिट्स आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. जसं प्रोव्हिडंट फंड असेल, पेन्शन्स असतील किंवा मेडिकल फॅसिलिटी, लिव्ह फॅसिलिटी, या संपूर्ण फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जाणार आहे. मित्रांनो, साहजिकच जॉईन केल्यानंतर 6 महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचं काम जे आहे ते समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बाकीचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता SC ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन साठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. फक्त जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकणार आहात. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचे आहे. दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट 2024 वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला भरायचे आहे आणि फीस पे करून तुमचा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे. अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर हेल्प डेस्क नंबरवरती तुम्ही कॉल देखील करू शकणार आहे किंवा ईमेल थ्रू देखील त्यांच्याशी संपर्क करू शकणार आहात. मित्रांनो, फॉर्म भरताना काही गाईडलाईन्स तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचे आहे. कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, हँड रिटन डिक्लेरेशन असेल किंवा डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायचे, त्याची साईज किती असली पाहिजे याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर तुमची पात्रता तुम्हाला तपासून पाहायची आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचा. जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहात तो चालू स्थितीत द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आता तुम्ही या ठिकाणी सेंटर देखील बघू शकता. प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामसाठी महाराष्ट्रासाठी अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे. तुमच्या जवळचं सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.